परभणीमध्ये काल संध्याकाळपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय। मुळात 20 तारखेला निवडणुकांचे निकाल लागले, 23-24 तारखेला काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला। त्यानंतर पासून ते आत्तापर्यंत तब्बल 10 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला, मात्र अजूनही राज्याला गृहमंत्री लाभलेले नाहीत। त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळावा आणि कुणी हाताळावा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। परभणी हा अत्यंत संवेदनशील एरिया आहे। सगळे आंबेडकरी चळवळीतल्या पॅन्थरांचं निवासस्थान परभणीमध्ये आहे। अशी परिस्थिती असताना आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती उद्ध्वस्त केली जात असताना त्याची प्रतिक्रिया येणं अत्यंत सहज स्वाभाविक होतं। त्यासाठी म्हणून आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांनी जो बंद पुकारलेला होता, अशा परिस्थितीमध्ये आवश्यक असणारे पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून करणं अपेक्षित होतं। व्यापार पेठेला तशी कल्पना देणं अपेक्षित होतं। एकदा जर बंद पुकारला आहे तर व्यापार पेठेकडून सुद्धा त्या बंदला